केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर करण्याची शक्यता आहे। आज दुपारी 3 वाजता नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत निवडणूक आयुक्त निवडणुकीच्या तारखा जाहीर करतील, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। या तारखा जाहीर झाल्यानंतर ताबडतोब देशभरात आचारसंहिता लागू होईल। 2 नव्या निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणुकांच्या घोषणेसंदर्भात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे। विद्यमान 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी समाप्त होत आहे। या लोकसभेकरिता 2019 मध्ये 10 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 7 टप्प्यांमध्ये त्यासाठी मतदान घेण्यात आलं होतं। 23 मे रोजी निकाल घोषित झाले होते।